आणि आता एक मोठी बातमी आहे। DHFL बँक घोटाळा गैरव्यवहार प्रकरणामध्ये धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केलेली आहे। 34,000 कोटींचा हा संपूर्ण गैरव्यवहार होता। वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केलेलं होतं। याआधी ईडी कडून वाधवान यांना एस बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि आता DHFL बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केलेली आहे। ₹34,000 कोटी रुपयांचा सगळा हा गैरव्यवहार होता। वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने 2022 मध्ये या संदर्भातलं आरोपपत्र दाखल केलेलं होतं। तर 34,000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये धीरज वाधवान याला अटक करण्यात आलेली आहे। DHFL बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सीबीआयने धीरज वाधवानवरती आता कारवाई केलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की सीबीआयने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। 34,000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आता धीरज वाधवान यांना ही अटक झाल्याची माहिती मिळत आहे। जवळपास 17 बँकांचा एकूण कर्जावरून ही संपूर्ण गैरव्यवहार झाले असल्याचा दावा हा सीबीआय कडनं करण्यात आला होता। याआधी धीरज वाधवान यांना ईडी कडनं अटक करण्यात आली होती। एस बँक आणि इतर बँकांच्या एकूण गैरव्यवहार प्रकरणात वाधवान बंधूंचं नाव समोर आलं होतं आणि त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली होती। मात्र 2022 मध्ये वाधवान हे जामिनावर बाहेर होते आणि त्यानंतर आता ही दुसरी अटक सीबीआय कडनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात सीबीआयच्या हाती काय महत्त्वाचे पुरावे लागलेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र वाधवान बंधूंच्या एकूणच अडचणीत वाढ झाली, अडचणी ज्या आहेत त्या आता वाढणार आहेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।